वर्धा जिल्ह्यातील सुकळीबाई येथील स्थानिक बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून 23,11,000 रुपयांची रोकड लंपास केली। त्याकरिता त्यांनी बँकेच्या छोटी असलेली तिजोरीला कटरने होल करून सदर दरोड्याला घातला। या दरोडेखोरांनी बँकेतील मिनी लॉक तोडून रक्कम लंपास केली, परंतु मोठ्या लॉकमध्ये असलेले सुवर्ण तारण योजनेचे सोनेपर्यंत त्यांची मजल गेली नाही। बँकेच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी खिडकीचे ग्रिल तोडून बँकेच्या मागील भागातून दरोडेखोर बँकेत शिरले असावे व तिथूनच ते बँकेच्या मागील भागात शेत असल्याने ते पसार झाले असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे। आज सकाळी 10 वाजता नियमितपणे बँकेचे कर्मचारी कोमल शिरभाते व विवेक लांडगे यांनी बँकेचे दार उघडले असता त्यांना बँकेत दरोडा पडल्याचे लक्षात आले। त्यांनी लगेच शाखा प्रबंधक गौरव गावंडे यांना फोन करून माहिती दिली व सावंगी पोलीस स्टेशनला या दरोड्याबाबतची माहिती देण्यात आली। सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघोडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, श्वान पथक, फिंगरप्रिंट एक्सपोर्ट, फॉरेन्सिक टीम व LCBचे 3 स्क्वॉडसह आप्पा पोलीस अधीक्षक हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। या दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान आता वर्धा पोलिसांसमोर आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार प्रमोद सोनकुसरे, तालुका प्रतिनिधी वर्धा। आता नवीन आला ना? ठीक आहे ना, चार्जेस दाखव।